राम राम मंडळी. विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करतो बरं का. आणि हो मंडळी, जेवढ्या जोरात मी तुमचं स्वागत करत आहे ना, अगदी तेवढ्याच जोरात आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडतात की नाही. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की तुम्हाला तर माहीतच आहे, काही ना काही स्पेशल नाश्त्याचा पसारा असल्याशिवाय होत नाही. तर आज आपण बनवत आहोत एकदम ऑथेंटिक हॉटेल स्टाईल म्हणजेच रेस्टॉरंट स्टाईल, उडुपी स्टाईल स्पेशल सांबार इडली सांबार. एकदम फ्लपी मऊ अशी सॉफ्ट इडली. त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण काय बघत आहोत स्पेशल सांबार रेसिपी. कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही हा सांबार खाल्ल्यावर की हा हॉटेलसारखा नाही. त्यासाठी आपण कोणता सिक्रेट मसाला वापरला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. तर यासाठी आपण इथे काय करणार आहोत, सर्वात पहिले तर आपण सांबारसाठी डाळ म्हणजे तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ हे स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर तुमच्या घरी ज्या कोणत्या भाज्या असतील, जसं की दुधी असेल तर दुधी, आमच्याकडे 3 होती, त्याच्यामुळे ते काय म्हणते भोपळा, आणखी वांगं, कांदे हे सर्व टाकून आणि टोमॅटो हे सर्व टाकून डाळ शिजवून घ्यायची. 2-4 लसणाच्या कळ्या. तिकडे डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण इथे काय करणार आहोत, अगदी स्पेशल आणि सिक्रेट असा उडुपी स्टाईल सांबार मसाला. तर सांबार मसाल्यासाठी काय करायचं आहे, आपण बाजारातून विकत आणायचा नाही. इथे काय केलेलं आहे, मी 1 चमचा चण्याची डाळ घेतली आणि पाव चमचा उडद डाळ घेतली. हे सर्व घेतलं. चण्याची डाळ उडदाची डाळ मस्त मोहागी अशी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर त्यात काय टाकलेलं आहे, धने, जिरे आणि मोहरी हे सर्व साहित्य घेऊन अगदी मंद आचेवर मस्त भाजून घ्यायचं बरं का. भाजताना गॅसची फ्लेम खूप जास्त करायची नाही, तर करपून जाईल आणि आतमधून शिजणार नाही. बघा, आता आपलं साहित्य व्यवस्थित भाजून झालं. त्याच्यानंतर इथे 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आता लाल मिरच्या घेताना तुमच्या मिरच्या किती तिखट आहे त्यावर बेस आहे, कारण की आपण यामध्ये जास्त म्हणजे तिखट वगैरे वापरणार नाही आहोत. म्हणजे याच मिरच्या आपल्या सांबाराला तिखट करतील, म्हणून तुम्ही घेताना बराबर विचार करून घ्या. आता त्या मिरच्याही व्यवस्थित मस्त भाजून घ्यायच्या. आणि हो, त्यामध्ये कढीपत्ता टाकायला विसरू नका. कढीपत्ताही भाजून घ्या, कारण की सांबार मसाल्यात जर आपण कढीपत्ता टाकला ना तर आपल्या सांबाराची चव विचारूच नका. ते तर खाणेवाल्यालाच कळेल किती छान आहे की नाही, हो की नाही. जेव्हा तुम्ही नेक्स्ट संडेला आपल्या घरच्या घरी असा सांबार बनवाल ना, तेव्हा तुम्हाला समजायलाच येईल. तेही बाजारातून सांबार मसाला न आणता. कळलं का मंडळी. आणि हो, हे सर्व साहित्य जे मी भाजलेलं आहे त्यामध्ये तेल अजिबात टाकलेलं नाही. ते अगदी कोरडं भाजलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही तेल टाकून भाजायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता, पण जर कोरडं भाजलं तर मसाला आणखीन छान बनतो आणि तो जास्त दिवस टिकतोसुद्धा. आता यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही भाजून घ्या. मी इथे ओलं खोबरं टाकलेलं आहे. आणि जर तुम्हाला हा मसाला साठवणीतला बनवायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं टाकायचं नाही, त्यामध्ये तुम्ही वाळलं खोबरं टाका आणि ते व्यवस्थित भाजून घ्या. आता हे सर्व साहित्य आपलं भाजून झालं की मग काय करायचं आहे बघा, छान मीडियम आचेवरच त्याला भाजून घ्यायचं आहे मंडळी. आता यामध्ये काय टाकलेलं आहे, लसूण आणि अद्रक. त्याला हलकंसं परत करून घ्या, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता बघा, आपलं सर्व साहित्य झालेलं आहे भाजून. आता आपण याला मिक्सरवरून काढून घ्यायचं. मिक्सर नसलं तर आपल्या पाटा वरवंट्यावर तर मस्त खसखसं वाटून घ्या, 1 नंबर. पाटा वरवंट्यात जर वाटलं ना तर त्याची चव तर समोरची लेवल राहते, नाही का. आणि जर नाहीच आहे तुमच्याकडे पाटा वरवंटात, मग मिक्सर आहेच बरं, जिंदाबाद चा होता. आता इथे काय करायचं आहे, ठेवायची आहे कढई. कढईमध्ये टाकायचं तेलमध्ये टाकायची जिरं आणि मोहरी.
जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्याच्यामध्ये टाकायचा आपण कढीपत्ता. त्याच्यामध्ये टाकायचा आपण कढीपत्ता आणि लाल मिरच्या. बरं का, लाल मिरच्या नाही टाकल्या तडक्यामध्ये तर तो सांबार कसला. आणि आपल्याला तिकडे मस्त रेस्टॉरंट स्टाईल सांबार बनवायचा आहे, उडुपी स्पेशल. म्हणजे आपल्या मम्मीला म्हटलंच पाहिजे आपण की तूही मास्टर शेफमध्ये जाऊ शकतं बरं का. असं तुमचे मुलं तुम्हाला नक्की म्हणतील बरं का, तुम्ही एकदा जर अशा तऱ्हेनं सांबार बनवलात तर. हे सर्व साहित्य तडतडल्यानंतर काय करायचं मंडळी, आता आपला जो मसाला आपण बनवलेला आहे ना, तो मसाला या तेलामध्ये टाकून व्यवस्थित शिजू द्यायचा. बघा, हा पूर्ण मसाला अगदी तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा. बघा, हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत शिजू दिल्याच्या नंतर मग याला फोडणी मारायची. कशाची, आपला जो सांबार आहे ना तोपर्यंत मसाला शिजते तोपर्यंत जो सांबार आपण काय म्हणते डाळ जी शिजवून घेतलेली आहे त्याला मस्त रईनं घोटून घ्या. रई नसन चमच्यानं घोटा, ठीक आहे. तिकडं आपली इडली शिजत आलेली आहे तर बंद केली गॅसात. बघा, तेल सुटत आलेलं आहे ना याला. आता छानपैकी तेल सुटलं की मग त्यामध्ये जे आपण वरण शिजून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. आणि हो मंडळी, की तुम्ही म्हणाल की मी इथे हिंग नाही टाकला, तर हिंग यासाठी नाही टाकला की आमच्या इकडे हिंगाची फोडणी तेवढी आवडत नाही. पण तुमच्या इकडे जर तुम्ही हिंग खात असाल फोडणीत वगैरे तर तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. आता बघा, छानपैकी असं तेल सुटलेलं आहे, आपला मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता त्यामध्ये मीठ टाका चवीपुरतं आणि मिक्स करून घ्या. आणि जर मंडळी तुम्ही अशा प्रकारे सांबार बनवला ना तर 100% सांगतो की सर्व लोक म्हणतील की हा सांबार रेस्टॉरंट स्टाईल आहे. कारण की आपण इडली तर नेहमीच घरी बनवतो, हो की नाही, पण त्यामध्ये काहीतरी कमी वाटते. असं वाटते की हॉटेलसारखी ही नाही आहे, हो की नाही. बघा, आता आपण जे वरण शिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पूर्ण भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आणि हो, सांबार हा नेहमी पातळच असतो त्यामुळे डाळ थोडीशी कमीच टाकायची बरं का. म्हणजे आपल्या सांबारची बघा, डाळ शिजवताना डाळ खूप जास्त घ्यायची नाही, कारण की आपला सांबार हा नेहमी पातळच असतो, हो की नाही. त्यामुळे त्यामध्ये पाणी भरपूर टाका. आता सांबार हा कधी गाढा नसतो, हो की नाही. म्हणून त्यामध्ये चांगलं पाणी टाकून घ्या आणि चांगला खदखद उकळू द्या. आणि याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट तर राहिलेलीच आहे, ते म्हणजे का, चिंचेचा कोळ आणि गूळ. त्याच्या बिना आपला सांबार काही पूर्ण होणार आहे का. बघा, पहिले तर यामध्ये पाणी टाकून तुम्हाला किती पातळ हवं आहे ते बघून घ्या. मंडळी, आपण नेहमीच आपल्या घरी इडली बनवतो पण आपल्याला ती चव येत नाही असं आपल्याला नेहमीच वाटते की नाही. पण त्यासोबत जर आपण प्रॉपर सांबार बनवला ना तर इडलीला हॉटेलसारख्या इडलीची चव येतेच येते. आता इथे काय टाकलेलं आहे मी, तर चिंचा होत्या त्या व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजवल्या होत्या. त्याचा कोळ काढून घेतला, त्याला चाळणीनं गाळून घेतला आणि त्यानंतर तो कोळ मी यामध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर गूळसुद्धा टाकून घेतलेला आहे. या 2 वस्तू टाकल्याशिवाय तुमच्या सांबाराला हॉटेलची चव येणार नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. म्हणून या 2 गोष्टी तुम्ही टाकायच्या म्हणजे टाकायच्या. आणि हे सर्व आता उकळू द्यायचं 2-3 मिनिट. आणि बघा, वरून टाकलेली आहे कोथिंबीर. आता घ्या मस्त खाऊन एक नंबर. आणि हो मंडळी, तुम्हाला देखील थंडीमध्ये अशी मऊ लुसलुसीत फ्लफी इडली खायची असेल आणि तुमचे काय म्हणते बा जर इडलीचं बॅटर फॉर्मेट होत नसेल तर मला नक्की कमेंट करा, आपण यावरही व्हिडिओ नक्की बनवूया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भूक लागली असेल तर घ्या खाऊन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका की तुम्ही असा सांबार बनवला की नाही आणि तुम्हाला तुमच्या मुलांनी मास्टर शेफमध्ये जा असं म्हटलं की नाही. धन्यवाद.